Good afternoon, everyone. So, last time we have discussed already about the first part of your last topic, that is nanochemistry as well as your green chemistry. So, last lecture आपण green chemistry ची principles 12 principles with explanation check केलं होतं. Today we will discuss nanochemistry. आता टोटल टॉपिकचं वेटेज 3 to 4 मार्क्स साठी असल्यामुळे ऑब्व्हियसली जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे आपण सगळे कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या डेफिनेशन त्यातली एक डेफिनेशन येणं एक्सपेक्टेड आहे. आय थिंक प्रॉपर्टीज मधले हे जे पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त आयदर क्वेश्चन आला तर एमसीक्यू साठी येऊ शकतो, बाकी काही येईल असं वाटत नाही, कारण याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे लास्ट क्वेश्चन, दॅट इज ऍप्लिकेशन्स अँड ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅनो केमिस्ट्री नॅनो मटेरियल. तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट वाटतंय. मोस्ट इम्पॉर्टंट त्यातलं ऍप्लिकेशन्स असेल असं मला वाटतं. बघूया वन बाय वन. What is mean by nanoscience? Nanochemistry generally include the study of a chemical substances or chemical components or elements which are expressed or which are in present in the nano size. ओके, नॅनो साईज म्हणजे काय आपण म्हणतो बघा, नॅनोमीटर मीटर असं कन्सिडर करतो. सो मीटरचं नॅनोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय कशाने करतो, multiplied by 10 raised to minus 9 meter. Okay, so 10 raised to minus 9 is a common factor for the each and every particle which are in the elemental composition, present in the elemental composition. So what is mean by nanoscience? It is the study of phenomenon and manipulation of material at atomic molecular scale. महत्वाचा वर्ड आहे atomic molecular scale, where the properties differ significantly. म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर कंपोनंट, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एखादा पार्टिकल आहे ज्याला आपण कन्सिडर करूया गोल्ड पार्टिकल आहे. माझ्याकडे गोल्डचा एक पार्टिकल आहे आणि त्याची ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर स्केलची व्हॅल्यू डिफरंट आहे. म्हणजे एक माझ्याकडे लार्जर मॉलिक्युलर कंपोनंट आहे गोल्डचा आणि एक स्मॉल ॲटॉमिक किंवा इलेमेंटच म्हणूया ना आपण. सो असा पार्टिकल आहे. पण मग मी त्याचा काय स्टडी करू शकतो, द स्टडी ऑफ फेनोमेनल अँड मॅनिप्युलेशन इन द सेन्स, जसं आपण म्हणतो रेट ऑफ रिएक्शन ऑफ एनी केमिकल रिएक्शन विल इन्क्रीज if the particle size of the substance is very very less. ओके, जर पार्टिकल साईज एखाद्या कंपोनंटची लेस असेल किंवा स्मॉल असेल तर काय असणार, रेट ऑफ रिएक्शन जास्त असेल असं आपण कन्सिडर करतो. म्हणजेच काय, जर समजा शहाबादी टाईल आहे आपल्याला 11th तुम्ही 10th स्टँडर्डला मला वाटतं एक्झाम्पल बघितलेलं, त्याची कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर जर तुम्ही रिएक्शन बघितला तर त्याच्यापासून इझिली सॉल्ट किंवा प्रेसिपिटेट जनरेट होतं, बरोबर आहे. सो याच फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही स्टडी करायला गेला तर एक नवीन कन्फर्मेशन असं समजतं आपल्याला, कन्सेप्ट कळते, दॅट इज द फेनोमेनन अँड मॅनिप्युलेशन ऑफ द मटेरियल दॅट इज ॲटॉमिक ॲज वेल एज द मॉलिक्युलर स्केल. ॲटॉमिक म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू जसा क्लस्टर टाईप स्ट्रक्चर असेल तर, आणि मॉलिक्यूल म्हणजे काय, आयसोलेटेड मॉलिक्यूल टाईप स्ट्रक्चर असेल, त्या दोघांच्याही प्रॉपर्टीज मध्ये काही ना काहीतरी काय दिसतो, डिफरन्स जाणवतो. ओके, सो सच स्टडी ऑर सच कन्सेप्ट इज कन्सिडर्ड एज अ नॅनो सायन्स. नॅनो सायन्स म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो, एक लार्जर वेट कंटेनिंग किंवा मीटर मध्ये किंवा आपल्याला जे आपण रेग्युलर युनिट मध्ये आपण एक्सप्रेस करतो त्या टर्म मध्ये एखादं पार्टिकल घ्या, किंवा प्लॅटिनमच आता आपण इथे कन्सिडर केलाय, प्लॅटिनम घ्या आणि प्लॅटिनमचे नॅनो पार्टिकल कन्सिडर करा. हा आहे पार्टिकल आणि हा आहे नॅनो पार्टिकल. तर ह्या दोघांच्याही फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज किंवा रिॲक्टिव्हिटीमध्ये सिग्निफिकंट डिफरन्स जिथे जिथे आपल्याला ऑब्झर्व करता येतो त्या सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्टला कन्सिडर करायचं नॅनो सायन्स. ओके, नाव व्हॉट इज मीन बाय नॅनो टेक्नॉलॉजी? इट इज ऍक्च्युअली द स्टडी ऑफ डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन. आता जरा फक्त एक लक्षात घ्या, हे जे वर्ड आहेत ना ते एक्झाम पॉईंट ऑफ खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये काही मिस्टेक करून चालणार नाहीत. ऍज इट इज आपल्याला ते घ्यावे लागतील. सो डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट ऍक्च्युअली. सो डिझाईन म्हणजे काय, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही कंपाऊंड डिझाईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय आता, एक पार्टिकल होतं त्याची फिजिकल प्रॉपर्टी काहीतरी डिफरंट होती, नॅनो साईज मध्ये पार्टिकल जेव्हा घेतलं तेव्हा त्याची फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे. मग नॅनो पार्टिकल्सच्या फॉर्मॅटमध्ये अजून त्याचं सेग्रिगेशन करता येतं का, स्मॉलेस्ट पार्टिकल मध्ये कन्व्हर्शन करता येतं का, किंवा लार्जेस्ट क्लस्टरच्या फॉर्मॅटमध्ये रिएक्शन करून बघायच्या. म्हणजे दिस इज नथिंग बट युअर केमिकल डिझाईन. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये पार्ट, केमिकल डिझाईन. कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, जर समजा एका नॅनो पार्टिकलची साईज असेल 1 नॅनोमीटर आणि दुसऱ्या पार्टिकलची साईज असेल 3 नॅनोमीटर, ह्या दोघांच्याही फिजिकल प्रॉपर्टी ऑब्व्हियसली डिफरंट येणार. याचं रिझन काय, ऍज द मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होत जातं त्या फॉर्मॅटमध्ये तुमची काय होत जाते, ते थोडक्यात साईज मॅटर करते. साईज वाढत गेल्यानंतर तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज पण चेंज होत जातात. सिमिलरली सच टाईप ऑफ नॅनो कंपाऊंड्स म्हणजे त्याचे कॅरेक्टरायझेशन तुम्हाला स्टडी करावं लागेल. प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ सच टाईप ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. आता आपण
सध्या बघतोय आपल्याकडे व्हेकल्स जे आलेले आहेत, नॅनो गाडी होती आपल्याकडे, तुम्हाला माहिती असेल, 4 व्हीलर. त्याच्यानंतर बॅटरीज मध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे कॅडमियम, लीड कॅडमियम बॅटरी सेल वगैरे आपण इन्व्हर्टरच्या बॅटरीज वगैरे यूज करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट सुद्धा त्यांचं काय म्हणू शकतो आपण, नॅनो टेक्नॉलॉजीच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याच्यामध्ये पाऊल टाकलंय. ओके. आणि त्याची ऍप्लिकेशन्स काय, तर ऍप्लिकेशन्स अशी असली पाहिजेत की जी ट्रेडिशनल कुठला तुमचा जो पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे व्हेकल होतच ना सुरुवातीपासून, बैलगाडी सुद्धा हे काय व्हेकलच आहे, पण ते ते त्याच्यावरती काहीतरी आपण काय केलं, इम्प्रुव्हमेंट करून काहीतरी नवीन व्हेकल जनरेट केलेत ना. मग त्याच्या ऍप्लिकेशन काय बघितली, 4 व्हीलर आहे असं त्याचं ऍप्लिकेशन होणार नाही. तर कमीत कमी इंधन यूज करून तुम्ही काय करू शकता, फ्युएल यूज करून जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करू शकता मिनिमम टाइम पिरियडमध्ये. मेट्रो, ट्रेन, ओके, इट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. सो या फॉर्मॅटमध्ये बघितलं तर ट्रेडिशनल युजेस पेक्षा डे टू डे लाईफ मधले सध्याचे जे युजेस असतील ते काय बेनिफिशियल आहेत जास्त अदर कंपाऊंड पेक्षा किंवा अदर कंपोनंट्स पेक्षा. सो सच ऍप्लिकेशन्स आर कन्सिडर्ड ॲज अ नॅनो ऍप्लिकेशन. म्हणजे डिझाईन करायचं केमिकल सिंथेसिस, त्याच्यानंतर कॅरेक्टरायझेशन म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा, प्रोडक्शन त्याप्रमाणे त्याचं प्रोडक्ट प्रिपेअर करायचं, 1 नॅनोमीटर पार्टिकल, 3 नॅनोमीटर पार्टिकल या फॉर्मॅटमध्ये. आणि त्याची ऍप्लिकेशन्स डे टू डे लाईफ मध्ये असणाऱ्या ऍप्लिकेशन्स पेक्षा जास्त दिसली पाहिजेत. असं स्ट्रक्चर, डिव्हाइस किंवा एखादी सिस्टीम जी नॅनो मटेरियल किंवा नॅनो साईज मध्ये आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. या ओव्हरऑल स्टडीला कन्सिडर केलं जातं नॅनो टेक्नॉलॉजी. सो नॅनो टेक्नॉलॉजी इज नथिंग बट इट इज द स्टडी ऑफ डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन्स ऑफ स्ट्रक्चर डिव्हाइस. स्ट्रक्चर काय म्हटलंय, एखाद्या कंपाऊंडचं जेव्हा तुम्ही कॅरेक्टरायझेशन किंवा डिझाईन करता पहिल्यांदा स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागतं. जसं तुम्ही अँटीबायोटिकचं मी तुम्हाला गेल्या वेळी स्ट्रक्चर दाखवून ग्रीन केमिस्ट्रीच्या एका कुठल्या तरी पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, ते अँटीबायोटिक पेनिसिलिन बी, पेनिसिलिन जीचं स्ट्रक्चर डिफरंट आहे. हे कसं समजलं, जेव्हा त्याचा कॉमन पार्ट सगळा सेम होता, बट आरची व्हॅल्यू जेव्हा आपण चेंज करत जातो तेव्हा त्याचं डिझाईन बदल, त्याचं कॅरेक्टरायझेशन बदल, त्याचे ऍप्लिकेशन्स बदलतात. ओके. सो सिमिलरली डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन अँड ऍप्लिकेशन्स ऑफ स्ट्रक्चर डिव्हाइस. आता डिव्हाइस म्हणजे काय, मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हेकल्स आहेत, कार्स आहेत, बॅटरीज आहेत, एक्सेट्रा. सिस्टम बाय कंट्रोलिंग शेप अँड साईज इन नॅनोमीटर स्केल. नॅनोमीटरच्या स्केलमध्ये, आणि हेच जर लार्जर वेट किंवा लार्जर क्वांटिटी जर घेतली तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, त्याचं डिझाईन, त्याची ऍप्लिकेशन आणि प्रोडक्शनची कॉस्ट ही टोटली डिफरंट असेल. ह्याचा स्टडी ज्यामध्ये केला तो जर आपण कन्सिडर करतो नॅनो टेक्नॉलॉजी. ओके. इम्पॉर्टंट वर्ड आहे नॅनोमीटर स्केल, आणि सुरुवातीचं डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, प्रोडक्शन ॲज वेल एज ऍप्लिकेशन ॲज वेल एज युजेस. सो हा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे या पॉईंटमध्ये. नेक्स्ट आहे नॅनो मटेरियल. आता ऑब्व्हियसली नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी जर समजलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणू शकतो. पण सायन्स म्हणजेच टेक्नॉलॉजी असं आपण नाही कन्सिडर करू शकत. याचं रिझन असं आहे, टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हा पार्ट कम्प्युटरसाठी सुद्धा आहे. आपण तो म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, करेक्ट आहे ना. सो त्याच्यासाठी डिव्हाइस लागतो कम्प्युटर, पण सायन्ससाठी तुम्हाला कम्प्युटरच लागेल असं नाही. बायोलॉजीच्या लॅबमध्ये कम्प्युटरची काय गरज आहे, पण इट इज अ पार्ट ऑफ सायन्स. सो हेच इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणू शकतो. अपोजिट आहेत असंही म्हणू शकत नाही. ओके. काही फॉर्मॅटमध्ये त्या सेम आहेत, काही फॉर्मॅटमध्ये डिफरंट आहेत. म्हणजे काही कॅरेक्टर्समध्ये त्या डिफरंट कॅरेक्टर्स शो करतात, काही सेम कॅरेक्टर्स शो करतात. ओके. नॅनो मटेरियल मीन्स व्हॉट, द मटेरियल्स इन विच द स्ट्रक्चरल कंपोनंट्स विच आर प्रेझेंट इन द 1 to 100 नॅनोमीटर स्केल. आता कन्सिडर करू, एका स्टुडंटने गेल्या वर्षी एक डाऊट होता, 1 to 100 नॅनोमीटर स्केलमध्ये जर ते नॅनो मटेरियल असेल तर आपल्याला नोट्समध्ये किंवा आपल्या जेव्हा लिटरेचरमध्ये आपण स्टडी करतो तेव्हा असं मेन्शन केलेलं असतं 3 into 10⁻⁸ नॅनोमीटर, 3 into 10⁻³ नॅनोमीटर. मग 10⁻³ म्हणजे ते 0 काउंट नाही का करायचे, नॅनोमीटर्स युनिट चेक करायचे त्याच्यावेळी. ओके. युनिट चेक करायचं. 10⁻³ नॅनोमीटरचं कन्व्हर्जन तुम्हाला मीटरमध्ये करायचं. तुम्ही काय केलं पाहिजे, 3 into 10⁻³ इंटू मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं, म्हणजे 10⁻⁹ मीटर असं तुमचं आन्सर असेल. +3 - 9 विल बी -6. सो 3 into 10⁻⁻6 हे तुमचं फायनल आन्सर असेल. ते मीटर मध्ये असणार हे लक्षात घ्यायचं. हे कशासाठी केलं, कारण नॅनोमीटरच्या स्केलमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे म्हणून. अशा ज्या कुठल्या पार्टिकल कंपोनंट्स बद्दल किंवा साईज बद्दल आपण नॅनोमीटरच्या स्केलमध्ये बोलतो किंवा रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते कॉमन स्केल, जसं आपण म्हणतो 99
kg आणि 100 kg मध्ये काही फारसा डिफरन्स नाही. मग तुम्ही बोलताना म्हणता ना एखादा पर्टिक्युलर कंपोनंट किंवा एखादी वस्तू विकत घेतली तर ती 100 kgची असंच कन्सिडर करता, असं सांगता का 99.753 ग्रॅमची घेतली म्हणून असं नाही कन्सिडर करत. सो जी काही व्हॅल्यू असेल ती राऊंड फिगर घ्यायची, म्हणून 1 to 100 नॅनोमीटर स्केलच्या टर्म्स मध्ये जे काही एक्सप्रेस केलेलं असेल मटेरियल त्याला नॅनो मटेरियल असं आपण कन्सिडर करतो. ओके, सो दिस इज युअर थर्ड डेफिनेशन. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन इज नॅनो केमिस्ट्री मीन्स व्हॉट? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ केमिस्ट्री विथ नॅनो सायन्स. ओके, नॅनो सायन्स म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलंय ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर स्केल हा जो पार्ट इम्पॉर्टंट आहे मग अशी म्हटलं. म्हणजेच काय, ॲटॉमिक म्हणजे ॲट क्लस्टरच्या फॉर्मॅटमध्ये, मॉलिक्युलर स्केल म्हणजे आयसोलेटेड फॉर्मॅटमध्ये, जेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज डिफर असतात एकमेकांपेक्षा फिजिकल एज वेल एज केमिकल, इट मे बी डिफरंट जर असतील, सिग्निफिकंटली चेंजेस दाखवत असतील तर त्याचा यूज करून केमिस्ट्रीमध्ये काही ऍप्लिकेशन्स आणता येतात का, याला आपण कन्सिडर करतो नॅनो केमिस्ट्री. सो ऑब्व्हियसली या 4 डेफिनेशन पैकी एक कुठली तरी डेफिनेशन येईल असं मला वाटतंय, आणि माझ्या माहितीप्रमाणे या 2 पैकी ती असणारी डेफिनेशन. ओके, नॅनो सायन्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी. प्लीज फक्त नोट डाऊन करून ठेवत चला. आता समजा स्क्रीनशॉट घेतलेला नसेल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी तसे तुम्हाला नोट्स सेंड करणारच आहे. सो त्या नोट्स जेव्हा सेंड करेन तेव्हा हे मेन्शन केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे, म्हणून तुम्ही प्लीज फक्त कुठेतरी स्टार मार्क करून ठेवा किंवा तुमच्या हातामध्ये नोटबुक वगैरे काही असेल तर ते नोट डाऊन करून ठेवा. डेफिनेशन नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी एवढंच करा. 3 मार्क्ससाठी सगळंच्या सगळं लर्न करत बसायची गरज नाही, हे लक्षात घ्या. 3 मार्क्ससाठी, आणि ते सेक्शन एबीसी मध्ये डिवाइड होते. कसे डिवाइड होते ते आपल्याला अजून माहिती नाहीये. ओके, नेक्स्ट पार्ट आहे अगेन 0, 1 अँड 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. आता ऍक्च्युअली ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शनल मीन्स ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर असं आपण जे म्हणतो साईज किंवा स्केल, ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युलर एज वेल एज ॲटॉमिक स्ट्रक्चर दे आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू, दे मीन्स व्हॉट? नॅनो कंपाउंड्स ऑफ नॅनो स्ट्रक्चर्स आर ब्रॉडली क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर अँड 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. आता मी हे फक्त ॲरो दाखवलेले आहेत कारण खूप इम्पॉर्टंट आणि खूप काय म्हणू शकतो आपण, थोडं कन्फ्युजिंग आहे हा पार्ट, म्हणून मी मुद्दाम एक छोट्या वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केले जेणेकरून ते स्टुडंट्सना डिफिकल्ट वाटता कामा नये म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा 0 डायमेन्शनल नॅनो पार्टिकल किंवा 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर म्हणजे काय? इट इज द स्ट्रक्चर इज इन विच ऑल द 3 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. बघा मी काय म्हणतोय, 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर इन विच ऑल द 3 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. आता डायमेन्शन्स म्हणजे काय? आपल्याला एखादा पार्टिकल एखाद्या स्पेस मध्ये आपल्याला रिप्रेझेंट, पण इथे नॅनो पार्टिकल म्हणतोय ना, म्हणून मी वर्ड युज केला पार्टिकल. एखादा पार्टिकल एका स्पेस मध्ये हे रिप्रेझेंट करायचं झालं तर तुम्ही काय सांगू शकता ह्या पॉईंटवरनं? तुम्ही काहीही याच्यावरनं सांगू शकत नाही. बट आता मी याच्यामध्ये जर मला याचा सिग्निफिकन्स किंवा याच्या प्रॉपर्टीज डिटरमाइन करायच्या असतील तर तुम्ही असं केलं पाहिजे, त्याला ऍक्सिस ड्रॉ केले पाहिजे. ओके, आता मात्र तुम्हाला मी नेमिंग करून दाखवतो. हा असेल वाय, हा जर असेल एक्स आणि हा असेल झेड, तर तुम्ही असं म्हणणार झेड एक्स आणि वाय एक्सिस ज्या पॉइंटला मीट करतात ना त्या पार्टिकल बद्दल मी बोलतोय. ओके, आता त्याची मात्र स्पेसिफिक स्पेस किंवा त्याची डिरेक्शन कन्फर्म झाली. हेच समजा मी असं ड्रॉ केलं असतं तर एक ॲरो काढला असता. ह्याचा मिनिंग काय? आता इट इज वेक्टर क्वांटिटी आहे की बार व्हॅल्यू आहे की त्याला आपण कॅप म्हणतो, ज्याला आपण क्वांटम केमिस्ट्री किंवा क्वांटम फिजिक्स मध्ये याला असं कन्सिडर केलं जातं की इट इज अ स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी, किंवा ज्याला आपण असं कन्सिडर करतो ऑपरेटर फंक्शन्स. ओके, सो याचा मिनिंग काहीच नाहीये. बट जेव्हा तुम्ही त्याला डिरेक्शन दाखवता तेव्हा, किंवा अशी डिरेक्शन दाखवता तेव्हा तुम्ही त्याला कन्सिडर करता डायपोल मुवमेंट. पटकन समजतं. म्हणजेच काय, प्रत्येक कुठल्याही पॉईंटसाठी स्पेसिफाय करायचं झालं तर त्याला ऍक्सियल किंवा डायमेन्शन्स एसेन्शियल आहेत. जसं तुम्ही फिजिक्समध्ये MLT फॉर्मॅटमध्ये डायमेन्शन्स जे लिहिता, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी V इज इक्वल टू R ओमेगा. मग ओमेगासाठी काय करायचं? V अपॉन R. मग त्याचे डिरेक्शन आहे का, मास, लेंथ, एक्सपेक्टेड आहे का ते युनिट्स. जर समजा ज्याच्यावर इंडिपेंडेंट असेल तर आपण वरती डायरेक्ट लिहितो 0, बरोबर ना, L⁻0 असं मेन्शन करतो. सो त्याच फॉर्मॅटमध्ये ज्या कुठल्या डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर्स मध्ये, म्हणजे 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर याची डेफिनेशन कशी लिहिणार? 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज द नॅनो स्ट्रक्चर इन विच ऑल द 3 डायमेन्शन, 3 डायमेन्शन कुठले? हे एक्स, वाय अँड झेड, 3 डायमेन्शन्स आर इन नॅनो स्केल. ओके, ही झाली पहिली डेफिनेशन. नाव 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर इन विच out of that 3 only 2 dimensions are at least 2 dimensions are expressed in terms of nanoscale. आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर मध्ये काय म्हणणार तुम्ही? एक्झॅक्टली अपोजिट आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही 1 डायमेन्शनलचा स्टडी करता तेव्हा लक्षात ठेवायचं, जे 1 डायमेन्शनल आहे
ह्याचा मी स्टडी करतो असं कन्सिडर कर, डार्क मी पार्ट केलाय तो, ते सोडून रिमेनिंग 2 डायमेन्शन जे असतात ना ते नॅनो स्केल मध्ये असतात. आणि हा डिफरन्स समजणं क्वाईट डिफिकल्ट आहे. बऱ्याच मुलांना असं वाटतं 0 डायमेन्शन म्हणजे काय, त्याच्यात डायमेन्शनच नसणार, 1 डायमेन्शन मध्ये एकच डायमेन्शन असणार. येस, एकच डायमेन्शन असणार, पण ते एक डायमेन्शनचा स्टडी म्हणजे आपला स्टडी ऑफ इंटरेस्ट तो डायमेन्शन असेल. अदर दॅन दॅट वाय आणि झेड डायमेन्शन जे काही असतील ते तुमचे नॅनो स्केल मध्ये रिप्रेझेंट केलेले असले पाहिजे, तरच त्याला म्हणायचं नॅनो स्ट्रक्चर. समजा त्यातला एकच डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये असेल तर दुसरा कन्वर्ट करण्याची जबाबदारी तुमची असते, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज द नॅनो स्ट्रक्चर इन विच ओनली 1 डायमेन्शन. आता बघा हा, मी स्टडी ऑफ इंटरेस्ट साठी 2 डायमेन्शनल यूज करतोय, म्हणजे मी हा एक्स घेतला आणि आता मी वायचा पण मी स्टडी करतोय. मग हे दोन्ही सोडून जो काही रिमेनिंग असतो ना तो नॅनो स्केल मध्ये असला पाहिजे. हे त्याच्या मागची ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. सो प्लीज कुठेतरी डायग्राम लक्षात ठेवा, किंवा जर तुमच्या लक्षात राहणार असेल वाचून तर काही मग प्रॉब्लेम नाही. 0 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर इज नथिंग बट इट इज द nanostructure in which all the 3 dimensions are expressed in terms of nanoscale. Second, one-dimensional nanostructure is the nanostructure in which the 2 dimensions at least are expressed in terms of nanoscale, and 2-dimensional nanostructure is the nanostructure in which at least 1 dimension expressed in terms of a nanoscale. ओके, या डिजिट वरनं काहीही डिटरमाइन करायचं नाही, हे आपले स्टडी ऑफ इंटरेस्ट असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तुमचे व्हॅल्यूज काय असतील, डेफिनेशन त्याप्रमाणे बदलत जातील. ओके, आता मी 0 वगैरेचे हे दिलं नाहीये तुम्हाला, काय म्हणू शकतो आपण, एक्झाम्पल्स आता मेन्शन केले नाहीत, पण एक लक्षात ठेवायचं झालं तर काय काय लक्षात ठेवू शकतो. 0 डायमेन्शनल साठी काय, नॅनो पार्टिकल. आता मगाशी म्हटलेला हा पार्टिकल कुठला आहे समजणार कसं, 3 डायमेन्शन्स लागतील त्याला. सो नॅनो पार्टिकल. 1 डायमेन्शनल साठी आपण काय कन्सिडर करू शकतो, ज्याच्यासाठी आपण लेंथ मेजर करतो, म्हणजे नॅनो वायर्स. बेस्ट एक्झाम्पल, नॅनो वायर इज अन एक्झाम्पल ऑफ 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर. आणि 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर साठी काही तुम्ही यूज करू शकता, दॅट इज अ थिन फिल्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड असू दे किंवा नॅनो मटेरियलची एक फिल्म असते, ती आता आपण कन्सिडर करतो थिन फिल्म. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर. आता हाच क्वेश्चन पेपरमध्ये ऍज अ एक्झामिनर म्हणून मी कसा विचारेन, थिन फिल्म्स which are used in the nanoscience or nanotechnology are the examples of first 0 dimensional nanostructure, 1 dimensional nanostructure and 2 dimensional nanostructure, आणि लास्ट असेल नॅनोस्ट्रक्चर. ओके, सो नॅनोस्ट्रक्चरचे सगळे टाईप आहेत हे कळतं, आणि आपल्या हेडिंग ऑर्डर काय असते, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. म्हणजे नॅनोस्ट्रक्चर हे आन्सर येणार नाही हे कन्फर्म करायला पाहिजे. म्हणजेच 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चरचं ते एक्झाम्पल असेल, सो तुम्ही ते टिकमार्क करताना 2 डायमेन्शनला कराल. आता ज्या स्टुडंटने हे सगळं ऑप्शनला टाकलेलं असेल ते काय समजू शकत नाही, आणि त्याच्यातनं स्वतःच्या जनरल नॉलेजवरती ज्यांना जे काही गेस करायचं असेल ते करू शकतात. पण मला गॅरंटी आहे गेस करून याची आन्सर्स करेक्ट येणं चान्सेसच नाहीये. याचं रिझन काय, कारण वर्ड न्यू आहेत, सगळ्यात नवीन सिलेबस आहे. हा टोटल पार्ट तुमचा ग्रीन केमिस्ट्री किंवा तुमचा नॅनो पार्टिकल्सचा पार्ट ओल्ड सिलेबसला नव्हता. लास्ट केमिस्ट्री एव्हरीडे लाईफ नावाचा टॉपिक होता, त्याच्यामध्ये जो तुम्ही 11th स्टँडर्डला लास्ट टॉपिक होता बघा तुमच्या सिलेबसमध्ये, तो 12वीला होता गेल्या वर्षी. ओके, आणि जो सिलेबस चेंज झाला त्याच्यानंतर हा पार्ट ऍड केला गेला त्याच्यामध्ये. ओके, सो आतापर्यंत काय काय बघितलं, नॅनो सायन्सची डेफिनेशन, इम्पॉर्टंट पार्ट हा, नॅनो टेक्नॉलॉजीचा पार्ट आणि याची फक्त एक्झाम्पल्स अँड डेफिनेशन, इथपर्यंत पार्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज नथिंग बट प्रॉपर्टीज ऑफ द नॅनो मटेरियल और नॅनो पार्टिकल्स. सो देर आर 3 प्रॉपर्टीज इन युअर सिलेबस, ऍक्च्युअली ते 5 आहेत, पण तुमच्या सिलेबस मधनं 4th दॅट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी एज वेल एज तुमचा जो रिमेनिंग पार्ट होता, इन द सेन्स ज्याला आपण असं कन्सिडर करतो की मेकॅनिकल स्ट्रेंथ, मेकॅनिकल पॉवर, हा पार्ट काढून टाकलाय. आता काढून टाकाय म्हटलं तो पेपरमध्ये येणार नाही, बट या 3 प्रॉपर्टीज का ठेवल्या, त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही आहे, थर्ड प्रॉपर्टी, कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी. ओके, सो तेही कुठेतरी मेन्शन करून ठेवा. फक्त प्रॉपर्टी असं वडली आणि कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी बघा, बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते मी तुमच्याकडनं इथेच करून घेणार, पण ज्याच्यावरती आपण स्टार मार्क करून घेतोय किंवा आपण जिथे जिथे टिक मार्क करतोय ना ते तुम्हाला घरी जास्त ट्रेस देऊन करायचे. म्हणजे 9 वाजता पेपर आणि 7:30 वाजता उठून काय करायचं सकाळी, तर हे करायचं, जिथे टिक मार्क केलं तेवढं वाचायचं, बाकी काय वाचायचं नाही. ओके, म्हणजे उड डायरेक्टच इथून इथे यायचं, इकडून इकडे यायचं, इथून इथे यायचं, मध्ये काय बघायचं नाही. असं जर प्रिपरेशन होत असेल म्हणजे तेच क्वेश्चन जेव्हा बघता तुम्ही पेपरमध्ये तेव्हा कॉन्फिडन्स लेवल बिल्टअप झालेली असते आणि अननेसेसरी टाइम नाही जात आपला. ठीक आहे, प्रॉपर्टीज मध्ये बघूया. कलर प्रॉपर्टी डिपेंड कशावर असते, ऍक्च्युअली ऍब्सॉर्प्शन फेनॉमिनन वरती. ओके, कलर प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, ऍब्सॉर्प्शन फेनॉमिनन. ऍब्सॉर्प्शन ऑफ काय म्हणू शकतो आपण, मॅक्झिमम
or optimum wavelength, that is lambda. ओके, म्हणजे आपले कलर्ड, आता मी आपण जे कुठले कपडे वापरतो किंवा आपण जिकडे कुठे बघतो, आपल्याला बघितल्यानंतर बाजूला समजा ग्रीनरी दिसत असेल, म्हणजे एक्झॅक्टली काय होत असतं, जे सनरेज येणारे आहेत ते त्या ज्या पार्टिकलकडे मी बघतोय किंवा ज्या गोष्टीकडे मी बघतोय त्याच्याकडनं काहीतरी रेज ऍब्सॉर्ब होतात आणि काही एमिट होतात रेज. ओके, ते ऍब्सॉर्ब आणि एमिट झालेले रेज माझ्या डोळ्यांमधनं जे डोळ्यांचे आपण जे काय म्हणू शकतो, आपण रेटिना जो पार्ट आहे, जेवढा अमाऊंट ऑफ लॅम्बडा मॅक्सने ऍब्सॉर्ब करतो तो कलर मला तो दिसतो. आता जे कलर ब्लाइंड पर्सन असतात त्यांना पण हे असं दिसतं का? तसं त्यांना काही दिसत नाही. त्यांना फक्त रेग्युलर ग्रे कलरचा पार्टिकल दिसत नाही. सिमेंटचा जो कलर असतो ना तसं त्यांना दिसत असतं. सगळं सगळं इच अँड एव्हरीथिंग त्यांना ग्रे कलरचं दिसत असतं. आता हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा ह्याचा यूज कशासाठी केला जातो, तर कलर बिअरिंग कंपोनंट्स त्याला आपण कन्सिडर करतो क्रोमोफोरिक कंपोनंट. क्रोमा मीन्स कलर. ओके, क्रोमोफोरिक मीन्स कलर बिअरिंग कंपोनंट जे त्याचा स्टडी करण्यासाठी या कलर प्रॉपर्टीचा यूज केला जातो. आता जे आपले रेग्युलर गोल्ड पार्टिकल्स असतात, गोल्ड पार्टिकल असतात ते कसे कलरचे असतात, येलो कलरचे असतात. ओके, बट ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स घेतो, गोल्डचेच नॅनो साईज मध्ये पार्टिकल घेतो आणि कुठल्याही एका सॉल्व्हंट मध्ये, ऑब्व्हियसली ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जेव्हा डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्या जीएनपी गोल्ड नॅनो पार्टिकलचा कलर हा चेंज झालेला असतो. तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू रेड असा होतो. रेड, और आपण म्हणू शकतो ब्राऊन म्हणूया, डार्क ब्राऊन. ओके, माझ्या शर्टचा जो आत्ता कलर आहे ना तो कलर तुम्हाला तिथे ऑब्झर्व करता येईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, हा कलर प्रॉपर्टीवरनं काय होतं, म्हणजे पार्टिकल साईज मॅटर करते ना. ज्यावेळी त्याचे गोल्ड पार्टिकल्स असतील, मगाशी म्हटल्याप्रमाणे ऍटॉमिक आणि मॉलिक्युलर लेवलला साईज बदलल्यानंतर ह्या फिजिकल प्रॉपर्टी चेंज होत जातात, हे तुम्हाला तिथे सांगायचंय. सो तुम्ही काय लिहू शकता, कलर प्रॉपर्टीज डिपेंड्स अपॉन द ऍब्सॉर्प्शन ऑफ मॅक्झिमम वेव्हलेंथ. ऍब्सॉर्प्शन ऑफ म्हणजे काय, तुम्ही ज्याच्याकडे बघताय तुमचे डोळे जे ऍब्सॉर्ब करतात ती ऍब्सॉर्प्शन, आणि मॅक्झिमम वेव्हलेंथ याचा अर्थ काय, इट डिपेंड्स अपॉन द स्पेक्ट्रोस्कोपिकल फेनॉमेना. मीन्स जर समजा युव्ही रिजन मध्ये गेलात तर तुम्ही 300 नॅनोमीटर पर्यंत ऍब्सॉर्ब केलेले असेल. आयआर मध्ये गेलात तर सेंटीमीटर इन्व्हर्स मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. सो 3100 सेंटीमीटर इन्व्हर्स एवढे बँड्स असतात, वेव्हलेंथ जे असतात ते ऍब्सॉर्ब झालेले असतील, तर तुम्हाला त्याचे कलर डिफरंट डिफरंट दिसत जातील विबज्युअरच्या फॉर्मॅटमध्ये. आणि मला वाटतं ते इन शॉर्ट तुम्हाला 10th स्टँडर्डला मला वाटतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये डिस्पर्शन फेनॉमेना होतं बघा. एक प्रिझम काढून दाखवलेलं आणि विबज्युअर दाखवलेलं होतं. मीन्स तुमचे रेग्युलर जे कलर आहेत, व्हायोलेट, ग्रीन, येलो, पिंक कलर वगैरे, ते कलर तुम्हाला तिथे ऑब्झर्व तर असं दाखवलंय. पण जेव्हा इन्सर्ट होतो एखाद्या प्रिझम मध्ये लाईट तेव्हा ती मोनोक्रोमॅटिक असते, सिंगल वेव्हलेंथ. क्रोमा मीन्स व्हॉट, कलर, आणि मोनो म्हणजे काय, सिंगल. ते सिंगल वेव्हलेंथ असणारी जी काही लाईट असेल ती लार्ज अमाऊंट ऑफ वेव्हलेंथ वाईज डिस्ट्रीब्युट होते आणि त्याचे कलर बदलतात. इट्स अ फिजिकल प्रॉपर्टी. सो गोल्ड नॅनो पार्टिकल जे असते ते तुम्हाला डिफरंट कलर दाखवतात, पण गोल्ड पार्टिकल असतील ते डिफरंट कलर दाखवतात. म्हणजेच पार्टिकल साईज, नॅनो पार्टिकल साईज ही मॅटर करते तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी इज सरफेस एरिया. एकच फक्त स्टेटमेंट मी जे सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. कलर प्रॉपर्टी ऑफ द नॅनो पार्टिकल इज डिपेंड्स अपॉन absorption of maximum wavelength or optimum wavelength. For example, gold particles are observed in any solvent, like observed in case of, or shows yellow color, but gold nanoparticle in the same solvent shows red or brown color. म्हणजे कलर प्रॉपर्टी मध्ये चेंजेस होतो हे आपल्याला समजतं. सेकंड प्रॉपर्टी इज सरफेस एरिया. as far as the nano science technology concerned, as compared to other particle, surface area available for the catalytic activity in case of a nanoparticle is very very high. बघा मी काय सांगतोय, आता समजा माझ्याकडे हात हा नॅनो पार्टिकल याचं कन्सिडर करूया, नाहीये पण कन्सिडर करूया असं म्हटलं. त्याच्यावरती जो सरफेस एरिया जेवढा असेल, जो जास्तीत जास्त सरफेस एरिया जर असेल तर त्याच्यावरती कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी जास्त अमाऊंट मध्ये होते. कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, ऍक्टिव्हेशन एनर्जी त्याची लेस असणार, रिएक्टन्सचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये इझिली होणार, म्हणजे फॉरवर्ड रिएक्शनचा रेट तो फॉलो करतो. सो इन केस ऑफ अ सरफेस एरिया ऑफ द नॅनो पार्टिकल्स, सरफेस टू व्हॉल्यूम महत्वाचा पार्ट, surface to volume ratio is higher then the reactivity of the nanoparticle with another elements should be greater. ओके, म्हणजे सरफेस टू व्हॉल्यूम रेशो जर लेस असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी पण लेस असेल. सरफेस टू व्हॉल्यूम रेशो जर हाय असेल तर रिएक्टिव्हिटी हायर असणार. म्हणजेच सरफेस एरियामध्ये फक्त सरफेस एरिया बद्दल त्यांनी कुठली कमेंट केलेली नाहीये, सरफेस टू व्हॉल्यूम रेशो हे इम्पॉर्टंट आहे.
ओके. सो जेवढा अमाऊंट ऑफ सरफेस प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ व्हॉल्यूमला तुम्ही काय करताय, ऍडसॉर्प्शन किंवा ऍब्सॉर्प्शन किंवा रेट ऑफ रिएक्शन तुमचं इन्क्रीज वॉट एव्हर इट मे बी, जे इव्हॅपोरेशन असेल, कुठली प्रोसेस असेल कंडेन्सेशनची, त्याच्यामध्ये जो रेट इन्क्रीज होतोय तो कशावरनं वाढलेला असेल किंवा रिएक्टिव्हिटी कधी वाढेल, ज्यावेळी H2V ची व्हॅल्यू ग्रेटर असेल. ओके. आता ती ग्रेटर म्हणजे किती असणार, म्हणजे थोडक्यात लक्षात कसं ठेवायचं, एस आणि व्ही मधला व्हॉल्यूम स्मॉल असला पाहिजे, म्हणजे डिफरन्स स्मॉल असला पाहिजे. एस आणि व्ही मधला डिफरन्स जर स्मॉल असेल, फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम जर असेल 100 आणि इथे असेल 99, तर तुम्ही असं म्हणता ना, आउट ऑफ 100 99 मिळाले, भारी, खूपच हुशार आहे, खूपच हुशार आहे असं म्हणणार ना तुम्ही. सिमिलरली या केसमध्ये सुद्धा व्हॉल्यूम एवढं आहे आणि त्यातला 99% ऑफ व्हॉल्यूम ऍब्सॉर्प्शन साठी युज केला गेलाय गोल्ड नॅनो पार्टिकल किंवा कुठल्याही नॅनो पार्टिकल्स कडनं, म्हणजेच त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. ओके. मी एवढंच इन शॉर्ट सांगेन. हा क्वेश्चन फिरवून फिरवून कुठल्या फॉर्मॅटमध्ये विचारला जातो हे तुमच्या समोर मी फक्त ठेवलं. सरफेस टू व्हॉल्यूम रेशो जर हाय असेल तर रिएक्टिव्हिटीची व्हॅल्यू हाय असणार. ही कॉमन स्टेटमेंट आहे, म्हणजे पेपरमध्ये कोण नाही टाकणार. पेपरमध्ये असं सांगणार, विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू नॅनो पार्टिकल्स. सरफेस आणि व्हॉल्यूम ह्याच्यातलं जो डिफरन्स असेल फिगर मधला, कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी काय असेल ती डिफरन्स कमी असेल तर रिएक्टिव्हिटीची व्हॅल्यू जास्त असणार. हे लक्षात ठेवा, ते स्टेटमेंट करेक्ट असेल. नेक्स्ट आहे कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी. आता जनरली हे सगळं आपण इथे एक वर्ड युज केला होता, ऍप्लिकेशन. हा बघा, ऍप्लिकेशन म्हणून एक वर्ड युज केला होता. ऍप्लिकेशन म्हणजे काय, ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये आपण असं म्हटलं होतं, ट्रान्झिशन एलिमेंट्स आर जनरली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. बरोबर आहे, म्हणजे ते काय करतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडचे जे असतात ते दुसऱ्याला डोनेट करतात, कारण ते इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत. मग जर समजा ते स्वतःकडचे इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि स्वतःवरती चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतायत, म्हणजेच दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. करेक्ट आहे. सिमिलरली इन दिस केस ऑल्सो कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, TiO2 and ZnO हे ज्याचे जर जेव्हा तुम्ही नॅनो पार्टिकल्स कन्सिडर करता, टिटॅनियम डायऑक्साईड, टिटॅनियम हा ऑक्सिडेशन स्टेट तुमची +2 आणि +4 मध्ये स्टेबल असतो, लक्षात ठेवायचं हे. आणि झिंक जो आहे तो लोवेस्ट ऑक्सिडेशन +1 +2 मध्ये पण स्टेबल असतो. सो या दोन्ही केसेसचा यूज कशासाठी केला जातो, फोटो कॅटालिसिस साठी. फोटो कॅटालिसिस म्हणजे काय, जेव्हा तुम्ही डार्क रूम कधी अजूनपर्यंत बघितलेली नसेल, ब्लॅक रूम असते, जिथे जिथे MSc फिजिक्स ज्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहे, हिस्ट्री, फिजिक्स MSc, तिथे तिथे तुम्हाला डार्क रूम ते अवेलेबल दिसणार, कारण त्याच्यामध्ये तुमचं ब्लॅक बॉडी रेडिएशनचा एक एक्सपेरिमेंट असतो. मला वाटतं तुम्हाला तो फिजिक्सला मे बी झाला असेल किंवा आता होणार असेल, 12th स्टँडर्डला फिजिक्सला पेपर 2 मध्ये हा पार्ट आहे. सो जेव्हा तुम्ही ब्लॅक बॉडी रेडिएशनचा स्टडी करता त्यावेळी तुम्हाला फोटो कॅटालिसिस म्हणजे काय ते कळेल. फोटो म्हणजे लाईट, इन प्रेझेन्स ऑफ लाईट कॅटालिसिस होतं. आणि जर ते कॅटालिसिस थांबवायचं असेल तर लाईट नेता नाही. लाईट नको म्हणजे काय, डार्क रूम असली पाहिजे, म्हणजे कुठलाही बाहेरून येणारा जो नॅचरल, इव्हन डोअर ओपन केल्यानंतरच फक्त तेवढा स्पेस तुम्हाला लाईटचा दिसतो, बाकी लाईट नसते आतमध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं. सो कॅटालिटिक ऍक्टिव्हिटी TiO2 आणि ZnO हे कशासाठी युज केलं तर ऍज अ फोटो कॅटलिस्ट. BSc साठीचा क्वेश्चन येऊ शकतो. नॅनो पार्टिकल्सच्या किंवा नॅनो सायन्स मध्ये कुठले दोन कंपोनंट ऍज अ फोटो कॅटलिस्ट म्हणून फोटो कॅटलिसिस या प्रोसेससाठी युजफुल आहेत, कुठले दोन कंपोनंट, TiO2 आणि ZnO, एवढंच घ्यायचं, काही गेस करून ठेवायचं नाही. सेकंड, पॅलॅडियम अँड प्लॅटिनम आर जनरली, आता हे आपल्याला माहिती आहे, हायड्रोजनेशन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. आपण म्हणतो ना H2 निकेल, H2 प्लॅटिनम, H2 पॅलॅडियम. H2 म्हणजेच काय, हायड्रोजनेशन. सो याचं कन्व्हर्जन, पॅलॅडियम आणि प्लॅटिनमचं कन्व्हर्जन हायड्रोजनेशन साठी, म्हणजे यूज कशासाठी होतो, हायड्रोजनेशन, दॅट इज फॉर कन्व्हर्जन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड टू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके. So in this way, you have to use that particular nanoparticle or nano compounds generally exist in the nano science or nanotechnology part. ओके. हे PD प्लॅटिनम हे जे काही कुठले तुमचे मेटल्स असतील ते हायड्रोजनेशन पर्पज साठी तुम्ही युज करताय हे ते समजायला पाहिजे तुम्हाला, म्हणून ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. सो दीज आर सम प्रॉपर्टीज. आता ह्याच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेंथ नावाचा एक पार्ट होता. ऍक्च्युअली मेकॅनिकल स्ट्रेंथ ही त्याची स्ट्रॉंग असते, नो डाऊट, बट सरफेस एरिया जास्त असेल तरच मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असते, अदरवाईज नाही. म्हणजे तुम्ही मगाशी आपण म्हटलं 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर, 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर आणि 0 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर मध्ये डिफरन्स बघितलेले. हा नॅनो पार्टिकल असेल, मग याची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही 1 डायमेन्शनल मेकॅनिकल स्ट्रेंथ पेक्षा चांगली नसणार, की कारण सरफेस एरिया कमी आहे. 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चरची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही 1 डायमेन्शनल पेक्षा बेनिफिशियल असेल किंवा बेटर असेल. सो इट डिपेंड्स अपॉन द सरफेस एरिया अवेलेबल फॉर द कॅटालिसिस पर्पज. कॅटालिसिस साठी जेवढा सरफेस एरिया तुम्ही युज करताय त्यावरती ते डिपेंड करतं, आणि म्हणून ते इंटरडिपेंडंट प्रॉपर्टी असल्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये ते 25% मध्ये काढून टाकले. म्हणजेच पेपरमध्ये येणारे कुठली प्रॉपर्टी असेल,
ही प्रॉपर्टी असेल. कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ऑफ नॅनो पार्टिकल हा कन्सेप्ट तुमच्या पेपरमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, next part is advantages of nanoparticles and nanotechnology and some disadvantages of nanoparticles and nanotechnology. काही ऍप्लिकेशन सुद्धा आहेत, ती पण मध्ये बघूया आणि मग पुढचा पार्ट बघूया. पण त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. रिपीट करतोय मी, काय काय इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नोट डाऊन करून घेणार असाल तर नोट डाऊन केला तरी चालेल. सगळ्यात पहिल्यांदा नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या 2 डेफिनेशन चांगल्या प्रिपेअर करायच्या. नेक्स्ट 0, 1 and 2 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चरच्या डेफिनेशन लर्न करू नका. आता याची डेफिनेशन लर्न करताना टेक्स्टबुकची जर लँग्वेज सांगितली तर असं आहे, 0 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर इज द नॅनोस्ट्रक्चर इन विच ऑल द 3 or at least 3 dimensions are in nanoscale. ऍटलिस्ट 3 का म्हटलंय? कारण 3 डायमेन्शनल पेक्षा जास्त व्ह्यू त्यांनी विचारात घेतलेत, म्हणून ऍटलिस्ट 3 असं किंवा 3 डायमेन्शनल असं म्हटलंय. सो आपण असं म्हणूया, ऑल द 3 डायमेन्शन्स आर इन नॅनोस्केल, कारण ह्या तिन्ही केसेसमध्ये 3च डायमेन्शनचा विचार केलेला दिसतोय. 1 डायमेन्शन मध्ये काय असणार? जी 1 डायमेन्शनल सेक ऑफ अवर कन्व्हिनियन्स आपला स्टडी ऑफ इंटरेस्ट असेल ती सोडून रिमेनिंग जे 2 डायमेन्शन असते, म्हणजे मला स्टडीसाठी वाय डायमेन्शन पाहिजे, तर रिमेनिंग 2 कुठले? एक्स आणि झेड. ह्या एक्स आणि झेड डायमेन्शन नॅनो स्केल मध्ये रिप्रेझेंट केल्या असल्या पाहिजेत. आणि 2 डायमेन्शनल मध्ये याचा जर मला स्टडी करायचं असेल तर रिमेनिंग जी उरलेली 1 डायमेन्शन असेल ती नॅनो स्केल मध्ये रिप्रेझेंट केली पाहिजे, एक्सप्रेस केली पाहिजे. तरच त्याला 1 डायमेन्शनल, 0 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर असं कन्सिडर केलं जाणार. ओके, एक्झाम्पल सांगितलंय नॅनो पार्टिकल, नॅनो वायर्स आणि इथे काय म्हणू शकतो आपण? थिन फिल्म्स. ओके, थिन फिल्म म्हणजे बेस्ट एक्झाम्पल त्याचं सांगायचं झालं थिन फिल्मचं, तर जर तुम्ही एक्सरे घेता बघितलं, म्हणजे स्वतःचा घेतला नसेल कधी पण दुसऱ्याचा निदान नक्की बघितला तरी असेल, एक्सरेची जी काही फिल्म असते तुम्हाला दिसते, त्याचा जो थिकनेस असतो ना तो त्या पार्टिकल मध्ये येणार, म्हणजे तेवढा त्याला थिन फिल्म असं कन्सिडर केलं जातं. ओके, एकदम थिन लेअर असं आपण म्हणू शकतो. आणि प्रॉपर्टीज मध्ये म्हटलं मी, कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. सरफेस एरियासाठी विच अमंग द फॉलोइंग करेक्ट स्टेटमेंट साठी क्वेश्चन येऊ शकतो. सरफेस टू व्हॉल्यूम रेशो ज्याचा जास्त असेल त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल. याचं एक्झाम्पल मी सांगितलं लक्षात ठेवायचं, म्हणजेच सरफेसचं जे काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल आणि व्हॉल्यूमची जी काही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल यातला डिफरन्स स्मॉल असला पाहिजे, कमी असला पाहिजे, तरच तुमची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर किंवा रिॲक्टिव्हिटी फास्टेस्ट असेल त्या नॅनो पार्टिकलची साठी. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, आता मी जी तुमची आता युजेस किंवा ऍप्लिकेशन्स जी घेतोय ती तुमच्या बोर्ड एक्झामच्या मॉडेल आन्सर वरूनच घेतोय. ओके, सो शक्यतो तीच लिहिण्याचा प्रयत्न करा ऍप्लिकेशन्स. नवीन काही करू नका, एक्स्ट्रा काही ऍडिशनल किंवा टेक्स्टबुक मध्ये काही ऍप्लिकेशन 7-8 दिलेली असतील तर याची गरज नाही. टॉपिकला भेटायचे 3 मार्कला, म्हणजे 4 मार्क किंवा 3 मार्कला तुम्ही म्हणाल 3 मार्क्स नाही कसं म्हणतात सर, 6 देऊ शकतील ना ऍप्लिकेशन्स, नाही देणार तसं. तुम्हाला सांगतानाच ते असं सांगणार, राईट एनी 2 ऍप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल किंवा नॅनोटेक कंपाऊंड. सो आपण ऍटलीस्ट 4 करून ठेवूया, म्हणजे 3 लक्षात राहतील, त्यातलं एक तुम्ही एक्झामच्या वेळी विसराल आणि 2 तरी लिहाल. एक्सपेक्टेड तेच आहे ना. जो रिमेनिंग मधला पार्ट आहे तुमच्या या टॉपिक मधला, जास्तीत जास्त पार्ट म्हणजे नॅनो कंपाऊंड मधला, तोच पार्ट काढून टाकलाय, कारण ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल आहेत पेपरमध्ये येणार आहेत. म्हणजे तुम्हाला 3 मार्क्स साठीचा जो क्वेश्चन असेल त्याला ऑर असंच असणार, ग्रीन केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन ऑर नॅनो पार्टिकलचा एक क्वेश्चन, ग्रीन पार्टिकलचा एक क्वेश्चन ऑर नॅनो पार्टिकल, म्हणजे तो VSA मध्ये असेल किंवा सेक्शन बी मध्ये असेल, सेक्शन सी मध्ये असेल, वॉट एव्हर, पण याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन असतील. ठीक आहे, ऍप्लिकेशन फक्त मेन्शन करा. ऍप्लिकेशन्स of nanoparticles. त्यांनी असं मेन्शन केलं, इफ स्टुडंट राईट एनी 2 ऍप्लिकेशन गिव्ह क्रेडिट टू इट. ओके, हिम ऑर हर असं मेन्शन केलं. ऍप्लिकेशन्स ऑफ नॅनो पार्टिकल्स मध्ये त्यांनी पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं, इट इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर ऑफ स्क्रॅच प्रूफ glasses
scratch proof glasses, transport sunscreen, crack resistant paints. एकच फक्त विचार करायचा, हे जर तुम्हाला यूज सांगितले ते ऍप्लिकेशनचे, तुम्ही काय करणार मी तुम्हाला सांगतो. इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर स्क्रॅच प्रूफ ग्लासेस. सेकंड यूज, इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर ट्रान्सपोर्ट कसं करतो तुम्हालाच माहिती. यूज टू मॅन्युफॅक्चर ऑफ सनस्क्रीन, यूज टू मॅन्युफॅक्चर ऑफ क्रॅक रेजिस्टंट पेंट. सर आम्ही 6 लिहून आलो ऍप्लिकेशन म्हणून सांगणार तुम्ही, असं नका करू. त्यांनी काय म्हटलंय, त्या जे काही पॉईंट्स तुमच्या समोर आहेत त्यातले कुठलेही 2 किंवा 3 पॉईंट तुमच्या आन्सर मध्ये असतील तर त्याला फुल क्रेडिट द्यायचा स्टुडंटला. तुम्ही सगळं लिहिलं तर काही मार्क्स कमी नाही होणार नक्कीच, पण एका पॉईंटचे 4 पॉईंट करून मार्क असं काही सांगितलं नाही. त्यामुळे एक्झामिनर इथे विचार करतो की स्टुडंटने काय केलंय, ऍप्लिकेशन लिहिताना पुढची ऍप्लिकेशन भाषेला त्याला आठवली नाहीये, त्यामुळे एकाच पॉईंटचं त्याने 4 पॉईंट मध्ये कन्वर्जन केलंय. तो देताना हाफ मार्क यातून पुढे जातो. तुम्ही मात्र घरी जाताना काउंट करत असताना 2, 3, 4, 4, 5 असे काउंट केले असणार मार्क, आणि ते मार्क्स कमी मिळाल्यानंतर मग तुमचे खालची जमीन सरकलेली असते आणि मग ते सुरू होतं तुमचं रिचेकिंग करूया आणि रिव्हॅल्युएशन करूया. लक्षात ठेवायचं असं काही करायचं नाही. पॉईंट्स जे सांगितलेले तिथे ऍज इट इज प्रिपेअर करा. सेकंड, it is used in electronic device like magnetoresistive access random memory. आता तुम्ही MRAM म्हटलं तरी चालेल किंवा MARM म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा यूज नाव ठेवा. कुठल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये नॅनो पार्टिकलचा यूज केला तर हा जर VSM ला क्वेश्चन विचारला तर हाच आन्सर येणार, एवढं म्हणून सांगितलं. मॅग्नेटो रेझिस्टिव्ह ऍक्सेस रँडम मेमरी किंवा रॅम म्हटलं तरी चालेल. MRAM म्हणतात ना तुम्ही, रॅम ह्याचा शॉर्ट फॉर्म असा आहे, मॅग्नेटो रेझिस्टिव्ह ऍक्सेस रँडम मेमरी. बरेच स्टुडंट असं म्हणतात मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ऍक्सेस मेमरी, असं नाही येते. सो हे इम्पॉर्टंट जेवढा आहे पार्ट तेवढा फक्त लक्षात ठेवून द्या. MRAM. नेक्स्ट, इट इज प्ले इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक. वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक्स. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट यूज दॅट इज self cleansing action. Example is lotus effect. एवढं लिहायचंय पेपर मध्ये. डर्ट मटेरियल किंवा एखादा पार्ट एखाद्या क्लॉथला जर लागलेला असेल तर तो क्लीन करण्याचं काम ते लोटस इफेक्ट थ्रू होत असतो. म्हणजे काय, त्याच्यावरती पाण्यावर तरंगत राहत नाही, पाण्याचे थेंब दिसतात तुम्हाला. कमळाच्या जे तुमची लिप्स असतात ना त्याच्यावरती लोटसच्या बघितलं जर चेक केलं तर ड्रॉपलेट दिसतात. जर फोटोग्राफी चांगली एखाद्याची असेल तर ते काढतात सुद्धा फोटोज वगैरे. सो ते क्लिअर, एकदम इमेज क्लिअर दिसते. सो ऍप्लिकेशन्स मध्ये एवढे पॉईंट्स येणं एक्सपेक्टेड आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हा फक्त पार्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बाकी सगळं लक्षात राहील. ट्रान्सपोर्ट सनस्क्रीन, क्रॅक रेजिस्टंट पेंट्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही वॉलला पेंट देता किंवा डोअरला पेंट दिला जातो आजकाल, तर तिथे क्रॅक्स येऊ नयेत म्हणून रेजिस्टंट, क्रॅक रेजिस्टंट पेंट साठी अगोदर थिन लेअर त्याचा यूज केला जातो नॅनो पार्टिकलचा, आणि त्याच्यानंतर तुमचा जो वॉर्निश किंवा जे आपले रेग्युलर लेअर्स आहेत कलर्स ते दिले जातात. ओके, वॉटर प्युरिफिकेशन टेक्निक्स मध्ये त्याचा यूज होतो. आणि सेल्फ क्लिन्झिंग एक्शन या कॅरेक्टरिस्टिक एक्झाम्पल कुठलं आहे, लोटस इफेक्ट. हे कशावरनं प्रूव्ह झालंय, लोटस इफेक्ट वरनं, नॅनो पार्टिकलच्या. सो एवढंच पेपर मध्ये एक्सपेक्टेड आहे. तुमच्या मॉडेल आन्सर मध्ये एकही वर्ड याच्यापेक्षा इट इज सुद्धा लिहिलेलं नाही. इट इज यूज टू असं नाही लिहिलेलं, यूज टूच म्हटलंय. ओके, सो जे आहे ते तुमच्या समोर मी ठेवलंय फॉर 2 मार्क्स. आणि मला असं वाटतं की ऍप्लिकेशन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ज्या 3 मार्क्सचा मी पहिल्यापासून उल्लेख करत आलोय, 3-4 मार्कला येणार, 3-4 मार्कला येणार. माझ्या माहितीसाठी ऍज अ एक्झामिनर म्हणून जर मी क्वेश्चन पेपर सेट करणार असेल तर मी असं करेन, ऍप्लिकेशन तुमची 2 मार्कला टाकेन किंवा 1 मार्कला टाकेन. राईट एनी 2 ऍप्लिकेशन. सेकंड,
दुसरा ते ऍप्लिकेशन टाकताना असं मेन्शन करेन, गिव्ह एनी टू ऍप्लिकेशन्स विथ रिस्पेक्ट टू ट्रान्सपोर्ट अँड रेझिस्टिव्हिटी एज वेल एज युअर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचं नाव येत नसलं तरी लिहावं लागेल, आणि ट्रान्सपोर्ट आणि कुठल्या कुठल्या याच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी डिव्हाइस मध्ये तर काय, तर क्रॅक रेजिस्टंट पेंट्स मध्ये आपण युज करतो, किंवा आधी अजून कशाच रेजिस्टन्स होतो, सनस्क्रीन त्याच्यामध्ये आपण युज करतो. सो असे मुद्दाम ऍप्लिकेशन दिले जातात की जेणेकरून स्टुडंटला पर्टिक्युलर लिहिता आलं पाहिजे तेवढं. ओके, सो ही एक क्रायटेरिया असेल. आणि सेकंड म्हणजे काय, कुठलीही दोन ग्रीन केमिस्ट्रीची प्रिन्सिपल एक्सप्लेन करायला देईल. इन द सेन्स मी असं एक्झामिनर तर ऍटम इकॉनॉमीचा मुद्दाम टाकणार. याचं कारण काय, तो कॅल्क्युलेशनचा पार्ट म्हणून कन्सिडर होऊ शकतो. लक्षात ठेवा, VSA मध्ये तुम्हाला जर तो क्वेश्चन दिला तर एखादी रिॲक्शन देतील आणि तुम्हाला सांगतील त्याची ऍटम इकॉनॉमी कॅल्क्युलेट करा. कसं करणार, VSA मध्ये तर तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं असतं ना, 41.83 जे काय पर्सेंटेज असेल ते कॅल्क्युलेशन तुम्हाला रफ वर्क मध्ये करावं लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली तो 1 मार्क मिळवण्यासाठी त्या स्टुडंटला त्याची कन्सेप्ट क्लिअर असणे एक्सपेक्टेड आहे, आणि मला तर असं वाटतं की त्याच्यावरती क्वेश्चन असेल. सो प्लीज ते बघून चला. ऍटम इकॉनॉमीचे जे मी एक्झाम्पल घेते त्याच्या बाहेरचं काहीही करू नका. आपण फायनल व्हॅल्यू प्लीज लर्न करून जा, माझं तर असं मत आहे. ओके, फायनल व्हॅल्यू जी आहे कॅल्क्युलेट केलेली कालची, मी नोट्स मध्ये पण देईनच तुम्हाला, सो ती लर्न करून गेला तरी चालेल ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेससाठी. बघितल्यानंतर तेच जर क्वेश्चन असेल तर ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस तुम्ही देऊ शकता. समजा डिफरंट क्वेश्चन आला तर मात्र कॅल्क्युलेट करावं लागेल, पण येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण 3 मार्क्सच्या टॉपिकसाठी नाही येणार. हेच जर अमाइन मधलं असतं तर मी नक्कीच म्हटलं असतं की अमाइन हा वास्ट टॉपिक आहे, त्याच्यातलं काही येऊ शकतं, किंवा पी ब्लॉक एलिमेंट त्यातलं काही येऊ शकतं. ठीक आहे, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ नॅनो पार्टिकल्स. अँड लास्ट पॉइंट इज ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. काय काय आहेत ती बघूया. 2 चार्ट करूया म्हणजे ते लक्षात राहायला बरं पडेल. त्याच्या अगोदर आधी स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा. ओके, आता याचा यूज कशासाठी केला गेलाय, म्हणजे ऍडव्हान्टेजेस त्याचे काय काय आहेत, काय करू शकतो आपण. सो मेडिसिनल फील्ड मध्ये आपण याचं ऍप्लिकेशन घेऊ शकतो, यूज करू शकतो. म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये किमोथेरपी जी आहे त्याच्यामध्ये जे आपण एक्सरे मगाशी जे बघितलं, किंवा MRM आता बघितलं, रँडम ऍक्सेस मेमरी, सो त्याच्यासाठी त्याचे पिक्स कॅप्चर करण्यासाठी नॅनो पार्टिकल्सचा यूज इझिली होऊ शकतो. सो वन बाय वन बघूया त्याची ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत ते. यात सुद्धा 3 ऍडव्हान्टेजेस एक्सपेक्टेड आहेत. म्हणजे पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर राईट एनी 3 ऍडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस येतील फॉर 2 मार्क्स. ओके, सो आपण प्रिपेअर करताना असं करूया, 2 मार्क्स साठी ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज, म्हणजे ऍडव्हान्टेज 2 आणि डिसएडव्हान्टेज 2. ऑब्व्हियसली 2 तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे, म्हणजे मला इथे 3 घ्यावी लागतीलच. विसरणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे ना, म्हणून. त्यातलं पहिलं ऍडव्हान्टेज बघूया. नॅनो टेक्नॉलॉजी कशासाठी युज केला जातो, सो इट इज जनरली रिव्होल्युशनलाइज इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटिंग. याचा पार्ट म्हणजे थोडक्यात काय, रिझोल्युशन किंवा रिव्होल्युशन आपण काही म्हणू शकतो याच्यासाठी. सो जो पार्ट आहे तो तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या फॉर्मॅटमध्ये ती एनर्जी स्टोअर करून ठेवू शकता, किंवा कम्प्युटरच्या फॉर्मॅटमध्ये कम्प्युट करू शकता. जसं आपण फोल्डर म्हणतो, बरोबर आहे ना. फोल्डर इन द सेन्स काय म्हणू शकतो, डी ड्राईव्ह, ए ड्राईव्ह, सी ड्राईव्ह असं आपण लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये बोलताना म्हणतो. याचाच अर्थ नॅनो पार्टिकल्स जे आहेत ते या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सेग्रिगेट करता येऊ शकतात. सो दिस इज युअर फर्स्ट ऍडव्हान्टेज. Second advantage is the energy obtained from the experiments, means obviously nanoparticle चे from the experiments can be used for solar energy purpose. त्याच्यापासून जी काही एनर्जी आपली हीट थर्मल फॉर्मॅटमध्ये जी एनर्जी मिळेल ती स्टोअर करून सोलर एनर्जी पर्पजच्या फॉर्मॅटसाठी आपण ते यूज करू शकतो. म्हणजे ती थोडक्यात एनर्जी इफिशियंट आहे असं लिहूया, एनर्जी इफिशियन्सी. हे झालं तुमचं सेकंड ऍडव्हान्टेज. आणि थर्ड ऍडव्हान्टेज जे त्यांनी दिले, जे टेक्स्ट बुक मध्ये आय थिंक नाहीये पण त्यांनी मेन्शन केलंय,
It has transformed the medical field with the manufacture of smart drugs. In the medical field, with the manufacture of smart drugs. स्मार्ट म्हणजे दिसायला स्मार्ट नाही, मॅन्युफॅक्चर्ड स्मार्ट ड्रग्स. जसं मगाशी म्हटलं, गोल्ड नॅनो पार्टिकल कशासाठी यूज करतात, किंवा CNT कार्बन नॅनो ट्यूबचा यूज कशासाठी केला जातो. सो ट्रेस अमाऊंट ऑफ जे हायर डिसिजेस आहेत, म्हणजे कुठले तुमचे लंग कॅन्सर, ओके, स्किन कॅन्सर, त्याच्यासाठी केमोथेरपीसाठी हे यूज केले जातात. स्मार्ट ऍक्टिव्ह ड्रग्स म्हणतात त्याला. ऍक्टिव्ह ड्रग म्हणजे काय करतात ते, जिथे रिसेप्टर असतो त्याच्यावरतीच बरोबर अटॅक करतात, बाकी कुठलाही काही साईड इफेक्ट होत नाही. आता एरवीच्या गोळ्या जर तुम्ही घेतला तर साईड इफेक्ट दिसले, याचं रिझन काय असतं, रिसेप्टरवरती ऍक्शन होते पण अननेसेसरी, साईडचा जो पार्ट असतो त्याच्यावरती सुद्धा अननेसेसरी त्याची ऍक्शन होते, आणि अननेसेसरी ऍक्शन ही प्रत्येकाला सूट होते. ज्याला तुम्ही साईड इफेक्ट किंवा त्याला आपण म्हणू शकतो अलर्जिक कंडिशन असं मेन्शन करावं लागतं, प्रत्येक वेळी येते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी स्टेज येत असते. सो ते त्याच्यासाठी आपण असं म्हटलंय, मेन्शन केलंय स्मार्ट ड्रग्स. ओके, याच्यासाठी एखादं एक्झाम्पल वगैरे मिळालं तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन, पण आता तरी त्यांच्या नोटमध्ये वगैरे असं काय मेन्शन केलं नाही, एवढं सफिशियंट आहे एक्झामसाठी. ऍडव्हान्टेजेस काय सांगितले, रिव्होल्युशनलाइज इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटिंग, म्हणजे त्याच्यापासून मिळणारी नॅनो केमिस्ट्री किंवा नॅनो टेक्नॉलॉजी पासून मिळणारी एनर्जी आहे ती आपण जसं बिट्सच्या फॉर्मॅटमध्ये, किलोबाईट्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. सिमिलरली इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, वेल सेग्रिगेट करू शकतो त्यापासून मिळणारी एनर्जी. एनर्जी इफिशियंट आहे, त्यामुळे सोलर एनर्जी पर्पजसाठी त्याचा फर्दर यूज केला जाऊ शकतो. आणि मेडिसिनल फील्डमध्ये ही एनर्जी कन्वर्ट करून त्या एनर्जी पासून स्मार्ट ड्रग्सची निर्मिती केली जाते, फॉर अगेन्स्ट कॅन्सर ट्रीटमेंट किंवा फॉर द कॅन्सर ट्रीटमेंट. ट्युमर त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो लेझर बीम सारखाच जनरली याचा यूज केला जातो आपण म्हणू शकतो नॅनो केमिस्ट्रीचा. तुमच्या ऍडव्हान्टेजेस, याचं ऍडव्हान्टेजेस ही आहेत. आणि डिसएडव्हान्टेज कुठले कुठले आहेत, तर ती 2 डिसएडव्हान्टेज आहेत ती मेन्शन करूया. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जे जे घेतलेलं आहे पॉइंट्स, जे जे आहे, शक्य झालं तर लिहून तुम्ही उतरवा तुमच्या नोटबुकमध्ये. मी नोट सेंड करणारच आहे, डोंट वरी अबाउट इट. असं काहीही कन्सिडर करू नका, सर नोट्स पाठवणारच आहेत ना, मग ते लर्न करायचे. मी एक परत सांगतो, जिथे जिथे थिअरीची ज्यांना ज्यांना खरोखर प्रॅक्टिस झाली, जेव्हापासून क्लास जॉईन केलाय तेव्हापासून लिहिण्याची प्रॅक्टिस ज्यांनी थोडी तरी केली रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये, किंवा रिॲक्शन समजायला लागल्यात, ज्या 11thला समजत नव्हत्या पण 12वीला समजतात, असं ज्यांना वाटतं त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, हा टॉपिक असा आहे की तुमचे मार्क्स घालवू शकतो, हा एक टॉपिक. आणि दुसरा म्हणजे तो पॉलिमरचा, त्याच्यामध्ये जे युजेस दिलेले आहेत ते पॉइंट्स तुमचे मार्क्स घालवतात. हा एक्सपिरियन्स आहे माझा, म्हणून मी सांगतोय. प्रत्येक ह्याच्यावरती टेस्ट होते, ह्या टॉपिक वरती टेस्ट कधी होत नाही, कारण तो शेवटचा असतो. प्रत्येक टॉपिकच्या रिॲक्शन परत परत लिहिल्या तर त्याच्यामध्ये रिॲक्शन्सच नाही आहेत, त्यामुळे ती रिॲक्शन लिहिली जात नाही. म्हणू नका तसं रिॲक्शन नाहीये म्हणून, आहे रिॲक्शन. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये 2 रिॲक्शन बघितल्या, ॲटॉम इकॉनॉमीची एक रिॲक्शन, आणि ते रिन्युएबल फीडस्टॉक मध्ये नंबर ऑफ स्टेप्स कमी करण्यासाठी मल्टी स्टेप सिंथेसिस, आपण प्रोटेक्टिंग आणि डिप्रोटेक्टिंग ग्रुप यूज करतो तो पार्ट प्लीज जरा बघून चला. तेच मार्क असे आहेत की ते जाऊ शकतात. आपल्याला 68 सुद्धा नाही, 70 जर घ्यायचे आउट ऑफ, तर त्याच्यासाठी सांगतोय मी हे, की हे असं प्रिपरेशन करा, प्लॅनिंगने करा सगळं. ओके, असं नका ठरवू की सिंपल आहे, सोपं आहे, जमेल मला, जमून जाईल, येईल, असं काही करू नका. अजिबात रिस्क घेऊ नका. हा एक असा सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणार आहे, मी हे खात्रीशीर सांगतोय. मॅथ्स मध्ये सुद्धा 100 आउट ऑफ 100 मिळवणारे मेंबर्स खूप कमी असतात, अगदी 898 99 पर्यंत जातात, पण मॅथ्स मध्ये नाही मिळवत. हे कुठेतरी मला खंत वाटते ती. त्यामुळे ते प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की याच्यासाठी तुम्ही हे प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, डिसएडव्हान्टेज बघूया काय काय ती. इट हॅज इन्क्रीज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन, डिसएडव्हान्टेज मध्ये. एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढवण्यासाठी हा एक डिसएडव्हान्टेज आहे. सेकंड, पोटेन्शियल हेल्थ हजार्ड्स, पोटेन्शियल हेल्थ हजार्ड्स.
that causes due to size, shape and chemical composition. Due to size, shape and chemical compositions of nanoparticles. आणि त्यालाच कंटिन्यू म्हटलं, पण आपण तिसरा पॉइंट त्याचा करूया. डिपॉझिटेड इन ह्युमन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, deposited in human respiratory tract आणि काय causes lung cancers. लंग कॅन्सर होऊ शकतो. आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय असतात ते राहू शकतात आणि त्यातले जे टिश्यू असतात ते डॅमेज होतात. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये टिश्यू डॅमेज हे त्याचं मेन फंक्शन आहे. म्हणजे सगळ्यात लास्ट स्टेज कुठली असं आपण म्हणतो ना, लास्ट स्टेजला आहे म्हणजे काय असतं, टिश्यू डॅमेज झालेले असतात. आणि अनदर वे म्हणजे काय, लंग कॅन्सर. ही त्याची डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजेच नॅनो पार्टिकल हे इको फ्रेंडली आहेत का, कारण म्हणून तर ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो पार्टिकल किंवा नॅनो केमिस्ट्री हा चॅप्टर डिवाइड करण्याचं कारण हेच आहे. नॅनो केमिस्ट्रीमध्ये ग्रीन केमिस्ट्रीमध्ये पोल्युशन फ्री किंवा इको फ्रेंडली हा वर्ड प्रत्येक वेळी आपण युज करतो, पण इथे नाही युज करू शकत, कारण एन्व्हायरमेंट सम पर्टिक्युलर स्केल पर्यंत एन्व्हायरमेंटचं पोल्युशन करतात. मी असं नाही म्हणत नॅनो पार्टिकल्स युज केल्यानंतरच तुमचं पोल्युशन वाढतं, असं नाही. पण पर्टिक्युलर स्केल पर्यंत जरी त्यांनी आपली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलेली असेल किंवा ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपलं इन्क्रीज झालंय, इम्प्रूव्ह झालंय नॅनो पार्टिकलच्या युजेसमुळे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन सुद्धा आहे, म्हणजे इको फ्रेंडली नाही आहे तो पार्टिकल. सेकंड, पोटेन्शियल हेल्थ हजार्ड, म्हणजे असे काही डिसीजेस आहेत की पर्टिक्युलर स्टेज पर्यंत येतात. कशामुळे, साईज, शेप आणि केमिकल कंपोजिशन ऑफ नॅनो पार्टिकल्समुळे ते आपापल्या पद्धतीने ते आजार आपले डोकं वर काढतात. आणि डिपॉझिटेड इन ह्युमन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे इनहेल्ड केलं गेलं तर जनरली आपण मध्यंतरीच्या काळामध्ये असं बघितलेलं, पार्टिकल साईज कमी असणारे असे कुठले आहेत का, तर येस, जे तुम्ही जास्तीत जास्त स्पायसी खाणारे जे मेंबर्स आहेत त्याच्यासाठी युज केला जाणारा जो मसाला असतो किंवा पार्ट असतो, मॅगी मध्ये मध्यंतरी झाले लेट डिपॉझिशन, सो ट्रेस अमाऊंट मध्ये ते डिपॉझिट होतात, पण त्याच्यामुळे एवढा मोठा पार्ट होऊ शकतो, टिश्यू डॅमेज होऊ शकतो टोटली, आणि लंग कॅन्सर होऊ शकतो. जर लंग कॅन्सर झालं तर ऑब्व्हियसली स्वेलिंग होत जाणार आणि कॅन्सरस सेल असतात ते वाढत जातात, क्लॉटिंग होत जातं, ब्लड फ्लो होत नाही, एका एंड पासून दुसऱ्या वेन पर्यंत तो ब्लड फ्लो होत नाही, त्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो. सेकंड स्टेज असते ती म्हणजे बायपास, किंवा तुम्ही ते अल्टरनेटिव्ह वे त्याला प्रोव्हाइड करतात ब्लड फ्लो साठी. पण ऑब्व्हियसली कधी ना कधीतरी, म्हणजे जेव्हा तुम्ही जर स्टडी केला असेल कधी, तर नॅचरल ते ऑलवेज नॅचरल असतं, आर्टिफिशियल ते ऑलवेज आर्टिफिशियल असतं. म्हणजे त्याचे बेनिफिट्स ऑब्व्हियसली नॅचरल पेक्षा कधी जास्त असू शकत नाहीत. त्यामुळे शक्यतो ही वेळ येता कामा नये. एवढंच एडिट म्हणून मी स्मार्ट ड्रग याचा युज असा यासाठी केला की ते ट्रेस अमाऊंट मध्ये युज होतं, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये युज करू शकत नाही, कारण टॉक्झिसिटी जास्त असते त्याची, म्हणून हेवियर एलिमेंटची. सो दिस इज ऑल अबाउट युअर ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. जिथे तुमचा हा टोटल टॉपिक ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजला तुमचा टोटल टॉपिक संपलेला आहे. मी रिपीट करतोय परत एकदा, या टोटल टॉपिक मध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कुठले क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करायचे. 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री आहे, ती 2-2 मार्काला कुठला तरी एक्सप्लेन करायला येणार. त्यातली कुठली ती मी तुम्हाला त्या दिवशी टिक मार्क करून दिली होती. जर तुम्ही ते चेक केलं नसेल तर प्रिव्हियस लेक्चर परत एकदा बघा. तुमच्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ जे अवेलेबल आहे त्याचा यूज अशासाठी करा की ते परत परत तुम्हाला चेक करता येतील. परत परत इन द सेन्स आज बघायचं आणि एक्झामच्या आदल्या दिवशी बघायचं असं त्याचा होत नाही अर्थ. अगोदरचे तुम्हाला लेक्चर्स अवेलेबल होणार नाहीत नंतर 24 आवर्स नंतर. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. सो ते त्या दिवशी बघत चला. सेकंड थिंग, ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल बघितल्यानंतरचा पुढचा पार्ट असा बघितला होता, ग्रीन केमिस्ट्रीचा रोल बघितला होता. म्हणजे समजा एखाद्या एक्झामिनरने थिअरॉटिकल पार्ट अगोदर पेपरमध्ये टाकलाय सेक्शन बी पर्यंत किंवा सेक्शन सी पर्यंत, आता त्याला या टॉपिकसाठी ते वेटेजच शिल्लक राहत नाही. डिपेंड्स अपॉन ब्ल्यू प्रिंट. जी ब्ल्यू प्रिंट असते ना प्रत्येकाची, प्रत्येक एक्झामिनर जेव्हा सेट करतो पेपर तेव्हा त्याची ब्ल्यू प्रिंट असते. म्हणजेच अंडरस्टँडिंग बेस पहिल्या टॉपिक वरती काय टाकलाय, ते प्रॉब्लेम टाकलाय, तर नॉलेज बेस एखादा क्वेश्चन टाकला पाहिजे. मग पहिल्या टॉपिक मध्ये नॉलेज बेस्ड क्वेश्चन म्हणजे सॉलिड स्टेट वरती शॉर्टकी डिफेक्ट किंवा फ्रँकल डिफेक्ट टाकूया असं. ह्याचे झाले 2 मार्क, अंडरस्टँडिंग बेस्ड प्रॉब्लेमचे झाले 2 मार्क, टोटल झाले 4 मार्क झाले. विथ ऑप्शन्स आपण 5 मार्क्स पर्यंत टाकू शकतो, म्हणजे 1 मार्क राहतो तो तसाच ठेवणार. आता तो टाकणार कुठे, प्रत्येक क्वेश्चन बघत जाणार. एमसीक्यू कुठे टाकलाय का त्याच्यावरती नाही टाकली ना, एमसीक्यू टाकणार तो एससी बीसीसी आणि एफसीसी ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरची ऑर्डर करेक्ट कुठली आहे ती सांगा.
विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ एपीएफ ऑफ एससी बीसीसी आणि एफसीसी स्ट्रक्चर. सो या टाईप मध्ये क्वेश्चन पेपर जनरेट होत असतो. जर तुम्हाला वाटत असतं हा 3 मार्काला द्यायला पाहिजे होता, 2 मार्काला द्यायला पाहिजे, असं नाहीये. खरं ते एक्झामिनरची तारेवरची कसरत आहे. तुम्ही तर टोटल स्टडी करून तुम्ही चूज करणार ना, यातला हा लिहूया, तो नको लिहूया, असं तुमच्याकडे चॉईस असतात. तसं त्याच्याकडे नाहीये. त्याला जरी वाटत असेल की इथे फिडल क्राफ्ट रिएक्शन टाकावी आणि ती जर लेंदी असेल तर नाही टाकू शकत तिथे. त्याला काहीतरी रिमर टिमन वगैरे दुसऱ्यावरती समाधान मानावं लागणार. सो हे इम्पॉर्टंट आहे. सो ते तुम्ही ग्रीन केमिस्ट्रीची प्रिन्सिपल्सची स्टेटमेंट्स जी आहेत वरची हेडिंग मी लिहून दिलेली ती बाय हार्टच करायची. ते काय मला सांगायचे नाही, विसरायला होतं वगैरे. ते प्रिपेअरच चांगलं करायचं. आणि एक्सप्लेनेशन लिहित असताना एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये जास्तीत जास्त येतील याचा विचार करा. एक्झाम्पल जास्तीत जास्त येतील. मी नोट्स देणारच आहे, पण तरी सुद्धा सांगतोय की एक्झाम्पल जास्तीत जास्त त्यातली कव्हर करा. त्याच्यामध्ये एक एक्सरसाइज मधला सेकंड एमसीक्यू आहे. गॅमा आयसोमर ऑफ बीएचसी नेम इज अ लिंडेन. परत मी सांगतोय तुम्हाला परत एकदा क्वेश्चन काय आहे ते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅमा आयसोमर ऑफ बीएचसी. बेन्झिन हेक्साक्लोराइडचा गॅमा आयसोमर कुठला? त्याचा करेक्ट आन्सर आहे लिंडेन. आता हा क्वेश्चन व्हीएसए मध्ये या वर्षीसाठी येणं एक्सपेक्टेड आहे. तुमच्या वर्षाला व्हीएसए साठी हा क्वेश्चन किंवा एमसीक्यू साठी कुठेतरी पडेल. लक्षात एवढंच ठेवायचं, जर हा मार्क मी मायनस केला 1 म्हणजे माझ्या खिशात ठेवला बरोबर तो, तर रिमेनिंग 2 मार्क्स होतात. त्या 2 मार्क्स साठी काय काय करायचं हे आपण सगळं डिस्कस केलं आतापर्यंत. मग बघितलं आपण आज नॅनो केमिस्ट्रीमध्ये